नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता 12% वाढवला आहे। त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 12% वाढवला। जाणून घ्या डीएची सुधारित रक्कम कधी मिळणार। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, 17 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा। महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की डीए वाढीचा फायदा सुमारे 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे। सरकारी आदेशात नमूद करण्यात आले आहे की महागाई भत्त्याच्या वितरणासंबंधीची सध्याची प्रक्रिया आणि तरतुदी भविष्यातही लागू राहतील। चला याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया। डीएमध्ये 12% वाढ 1 जुलै 2024 पासून लागू। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने मंगळवारी जारी केलेल्या आदेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात म्हणजे डीएमध्ये 12%ची वाढ केली आहे। ही वाढ 5व्या वेतन आयोगाच्या अपरिवर्तित वेतनमानाच्या अंतर्गत करण्यात आली आहे आणि 1 जुलै 2024 पासून प्रभावी होईल। डीएची सुधारित रक्कम कधी मिळणार याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, सरकारी प्रस्ताव म्हणजे GR नुसार महागाई भत्ता 443% वाढवून 455% करण्यात आला आहे। फेब्रुवारी 2025च्या वेतनासोबत हा वाढीव भत्ता रोख स्वरूपात अदा केला जाईल। तसेच 1 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीतील थकबाकी रक्कमही देण्यात येईल। मित्रांनो, आता आपण बघूया की डीएचा खर्च कुठून भागवला जाणार। मित्रांनो, सरकारी आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की सुधारित महागाई भत्त्यावरचा खर्च सरकारी कर्मचाऱ्यांसाठी संबंधित वेतन आणि भत्तेच्या अनुदानातून केला जाईल। तसेच अनुदानित संस्था आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी हा खर्च त्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी निर्दिष्ट उपशीर्षकांतर्गत नोंदवला जाईल। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।